बातमी युद्धाची आहे। अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानच्या मध्यस्थीने इस्लामाबादमध्ये झालेली तब्बल 21 तासांची उच्चस्तरीय चर्चा अखेर निष्फळ ठरली आहे। चर्चेदरम्यान अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स हे इराणला न कळवताच अमेरिकेकडे रवाना झाल्याने राजनैतिक वर्तुळात खळबळ उडाली आहे। 4 दिवसांपूर्वी शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर सुद्धा इस्रायलने लेबनॉनवरील हल्ले सुरू ठेवल्याचा आरोप यावेळेला इराणने केलाय। त्यामुळे आधीच तणावपूर्ण वातावरणात ही बैठक झाली। इस्लामाबादमध्ये या चर्चेच्या एकूण 3 फेऱ्या पार पडल्या। व्हॅन्स यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकन शिष्टमंडळाने युद्धबंदीवरती लक्ष केंद्रित करत वाटाघाटी सुरू केलेल्या होत्या। मात्र चर्चा फिसकटल्यामुळे मान्य न करताच व्हॅन्स म्हणालेत की करार झाला नाही, ही इराणसाठी अत्यंत वाईट बातमी आहे। इराणने आमच्या अटी स्वीकारण्यास नकार दिला। अमेरिकेला इराणकडून अण्वस्त्र विकास न करण्याची ठोस हमी अपेक्षित असल्याचंही त्यांनी यावेळेला स्पष्ट केलंय। दरम्यान इराणच्या अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या मागण्यांना जबाबदार धरत त्या अवास्तव असल्याचा आरोप केलेला आहे। विशेषतः अणु कार्यक्रमावरती निर्बंध आणि प्रादेशिक नियंत्रणाबाबतच्या अटींमुळे करार शक्य नसल्याचं तेहरानकडून सांगितलं जात आहे। तर 21 तासांची चर्चा झाली, ही चर्चा निष्फळ ठरली। काय काय झालं आपण एकदा नजर टाकूया। तर अमेरिका आणि इराण यांच्यात ही चर्चा झाली। इराणसोबत 21 तासांची चर्चा। अमेरिकेला चर्चेचं गांभीर्य नव्हतं असं इराणकडून सांगितलं जात आहे। तर आमच्याकडून अंतिम आणि सर्वोत्तम ऑफर दिल्याचं अमेरिका म्हणतंय, तर अमेरिकेकडून जास्त आणि चुकीच्या मागण्यांचं इराणचं म्हणणं आहे। या चर्चेत आणि काय झालं तर इराणकडून अनेक मुद्द्यांवरती अडथळे निर्माण केल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे। तर इराण यावरती म्हणतंय चर्चेतून बाहेर पडण्यासाठी कारणांचा शोध घेतला जात होता असं इराणकडून दावा केला जातोय। इराणने आमच्या अटी मान्य केल्या नाहीत असं अमेरिका म्हणतंय। तर इराण असं म्हणालंय की युद्धात जे मिळालं नाही त्याची चर्चेत मागणी आहे असं इराणनं सांगितलंय। अटी मान्य करायची एक मर्यादा आहे असं अमेरिकेचं म्हणणं आहे। तर 4 मागण्यांवरती आमच्यात एकमत नाही असं इराणकडून स्पष्ट केलंय। 21 तासांची चर्चा झाली। यामध्ये अमेरिकेपेक्षा इराणसाठी ही वाईट बातमी असं अमेरिकेनं म्हटलंय। तर अमेरिकेसोबत पुढे चर्चेचा विचार नाही असं थेट इराणनं सांगून टाकलंय। समझोता न करता आम्ही परतत आहोत असं अमेरिकेनं सांगितलं। तर हॉर्मुझवरून अमेरिकेच्या अटी पूर्णपणे अमान्य आहेत असं इराणचं म्हणणं आहे। We have been at it now for 21 hours, and we've had a number of substantive discussions with the Iranians. That's the good news. The bad news is that we have not reached an agreement, and I think that's bad news for Iran much more than it's bad news for the United States of America. So we go back to the United States having not come to an agreement. We've made very clear what our red lines are, what things we're willing to accommodate them on, and what things we're not willing to accommodate them on. And we've made that as clear as we possibly could, and they have chosen not to accept our terms. इस्रायल आणि इराण सारखे 2 देश जे परस्परांच्या जीवावर उठलेले आहेत, ज्यांनी परस्परांना संपवण्याचा विडा उचललेला आहे, अशा 2 देशांमध्ये शांतता चर्चा ही केवळ एका दिवसांमध्ये होईल आणि त्याच्यातनं काहीतरी तोडगा निघेल। ज्या अमेरिकेने 40 दिवस इराणवरती बॉम्बिंग केली, इराणच्या प्रमुख नेत्यांना मारलं, तेव्हा अमेरिका एका दिवसामध्ये इराणच्या टर्म्स आणि कंडिशनवरती येईल हे अशक्य होतं। ही जी बैठक झाली इस्लामाबादमध्ये झालेली जी शांतता वार्ता होती किंवा चर्चा होती, ही प्रामुख्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावामधनं झालेली होती। यामध्ये इराणकडनं ठेवल्या गेलेल्या अटी आणि अमेरिकेने इराण पुढे ठेवल्या गेलेल्या अटी ह्या परस्परांना मान्य होणं अशक्य होतं, कारण ही संपूर्ण चर्चा विश्वास तुटीच्या वातावरणामध्ये झालेली असल्यामुळे ती निष्फळ होणं हे स्वाभाविकच होतं। आणि या निष्फळ होण्यामधनं पुन्हा एकदा एका मोठ्या संघर्षाची टांगती तलवार ही संपूर्ण जगावरती आहे।